आज पितृदिन. खरोखरच आज अनेक जण पितृदिनानिमित्त एकमेकास पितृदिनाच्या शुभेच्छा देतात. हे शुभेच्छा देणं हे औपचारिक जरी असलं तरी खरोखरच पितृदिनाचं औचित्य साधून महत्त्व समजणं समजून घेणं किती अवघड आहे. सहज औपचारिक शुभेच्छा देण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोनातून पालकत्व स्वीकारत असताना येणारी आव्हानं पेलणं आणि त्याच्यावरती मात करणं ते खरं पालकपणा किंवा पितृदिनाच्या शुभेच्छा ठरू शकतील. विवाहानंतर प्रत्येक नवदाम्पत्य आपल्या पोटी कशा प्रकारचं बाळ किंवा मूल हवं याचा विचार कोणीही करत नसावं शक्यतो. काही जण करतही असतील सात्विक वृत्तीचे वगैरे, परंतु केवळ शारीरिक आकर्षणापोटी एकत्र आलेले आणि त्या एकत्र येण्यातून झालेलं फल म्हणजे बाळ असेल, मग मुलगा असेल, ती मुलगी असेल, यातून हे जाणीव होते की जन्म देणं सोपं आहे, परंतु पालकत्व स्वीकारणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. का आव्हानात्मक आहे? या आधुनिक जगामध्ये विचार करता आजकालच्या एवढ्या मीडियाच्या माध्यमामध्ये पाल्यासारखं वागवणं, तशाच प्रकारचे संस्कार देणं आणि त्या संस्काराचं फलित म्हणून आपलंच आपत्ती कसं बनणार नाही याकरता सतत पालकांनी दक्ष राहण्याबरोबर आपणच काही असे स्वतः धडे घालून देणं की आपलं अनुकरण लहान मुलं करत असतात. त्यांना आपलं आयुष्य किंवा वर्तन, आपलं जगणं आदर्श वाटावं अशा प्रकारचं वर्तन जर पालकाकडून झालं असेल किंवा होत असेल तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य किंवा दुसरा आदर्श म्हणून मुलांना किंवा मुलींना असू शकणार नाही. बऱ्याच आधुनिक काळातील मुलांना पालक आदर्श वाटतात, परंतु ते केवळ पालकांकडून होणाऱ्या मदती करता, परंतु पालकांकडून होणाऱ्या संस्काराच्या बाबतीत म्हटलं तर काही मुलं आजकाल कित्येक ठिकाणी असं आढळतात की पालकांचं जे काही संपत्ती असेल, धन असेल, त्याचा वापर करताना आढळतात, परंतु पालकांच्या शिष्टाचार, सवयी, मॅनर्स याचं अनुकरण करणं हे सगळ्याच मुलांना जमलं तर तो खऱ्या अर्थाने पालकांचा पालकपणा सिद्ध होऊ शकतो असं म्हणता येईल. तर खरोखरच पाल्यावरती संस्कार करत असताना इतकं दक्ष राहावं लागेल पालकांना, खास करून आधुनिक काळातील पालकांना. कारण मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईल वापरू नको असं पाल्याला सांगत असताना पालकांनी सुद्धा त्याच्यासमोर आपण मोबाईल न वापरता इतर गोष्टीमध्ये स्वतःला छंदामध्ये गुंतवून घेणं, वाचनामध्ये गुंतवून घेणं हाच आदर्श आपल्या मुलासमोर ठेवणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही खरं तर. मग सात्विक गुणाचा विचार करता सात्विक वृत्तीचं वाढ व्हायची असेल तर तशा प्रकारची धार्मिक, आध्यात्मिक अशा प्रकारच्या पुस्तकाचं वाचन व्हायला हवं की ज्यातून खरोखरच आपलं अनुकरण करून मुलं आपल्यासारखंच आदर्श बनण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यावेळेला जर मुलं शुभेच्छा देत असतील, आईवडिलांच्या इच्छेनुसारच वर्तन करत असतील तर तो खरा पालक दिन किंवा त्या दिवसाचं सुख म्हणजे पालकाला याच्यापेक्षा दुसरं कुठलंही सुख असू शकणार नाही. यशाच्या कीर्तीवरती विराजमान होणारी मुलं जर पालकांचे संस्कार न विसरता पालकांचे आदर करत असतील, पालकांच्या इच्छा पूर्ण करत असतील, कुठल्याही गोष्टींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न मुलं करत असतील तर तो खरा पालक दिन किंवा पितृदिन म्हणून सेलिब्रेट करायला हरकत नाही. त्याकरता मुलांनीही तसंच थोडंसं संयमी बाळगणं, मुलांमध्ये काही शिकवण्याबरोबर संयमी विकसित करणं हा पालकाचा मूळ धर्म असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण संयम विकसित करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आजच्या आधुनिक काळामध्ये आहे. कारण संयम सर्वांचाच सुटत चाललेला आहे आणि त्यामध्ये नवीन पिढी तर त्याला अपवाद ठरू शकत नाही. संयम विकसित करता येणारे पालकच धन्य. तर असा संयम विकसित करण्याकरता सर्व पालकांना या पितृदिनाच्या योग्य शुभेच्छा ठरू शकतील. धन्यवाद.